मम्मा एक बोलू? दया पप्पांनी आज युवराजवर हात उगारायला नको होता. एवढ्या मोठ्या मुलावर सगळ्यांसमोर हात उचलला. युवी खूप हर्ट झालाय. पण हे सगळं तुम्ही ते दागिने लपवण्याआधी कळायला हवं होतं ना तुम्हाला. तुम्ही मलाही सांगितलं नाहीत काहीच. अगं सगळ्यांसमोर विषय निघाला तेव्हा मी काहीच बोलू शकले नाही. एवढी साधी गोष्ट कळायला हवी होती ना तुम्हाला. पद्मिनी मम्मा, चुकलं आमचं, सॉरी. पण आम्ही जे काही केलं ना ते त्या दोघांना घराबाहेर काढण्यासाठीच केलं ना. आपण काय करतोय त्याचे परिणाम काय होतील, जर का ते आपल्यावर उलटलं तर आपल्याला किती महागात पडेल, या सगळ्याचा कुठलाही विचार न करता तुमच्या मनात येईल ते तुम्ही करून मोकळे झाला. सॉरी मम्मा. सॉरी बोलून काही उपयोग नाही. आता जे व्हायचं होतं ते घडून गेलं. मम्मा खरं सांगू, आम्हा दोघांनाही कळत नाहीये की आता काय केलं तर ती दोघं घराच्या बाहेर जातील. काही केल्या ते जायचं नावच घेत नाहीयेत. त्या दोघांना घराबाहेर मलाही काढायचंय, कारण त्या दोघांमुळे माझ्या मुलाला खूप त्रास होतोय. आता मी गप्प नाही बसणार. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? मम्मा मम्मा हे बघा, आता युवी ऑलरेडी डोक्यात राग घालून बाहेर गेलाय, तर तुम्ही काही रागात करू नका. प्लीज प्लीज शांत व्हा ना. आत्तापर्यंत शांतच होते, पण आता नाही. माझ्या मुलाच्या झालेल्या अपमानाची किंमत त्या दोघांना मोजावीच लागेल. माधवा, हे सगळं काय घडतंय रे तारिणीच्या आयुष्यात? नाही आई, हे घडत नाहीये ग, हे ठरवून घडवलं जात आहे. नशीब, हे सगळं घडताना आपण तिथं हजर होतो. आपल्या माघारी तारिणीवर किती अन्याय होत असेल त्याची कल्पना सुद्धा करवत नाही रे. वाईट फक्त या गोष्टीचं वाटतंय की हे करणारी घडवणारी दुसरी तिसरी कुणी नसून तारिणीची बहीणच आहे. अगं तिच्या विरुद्ध हे सगळे कटकारस्थानं करणारी बाहेरची लोक नाही आहेत, आपल्या घरातलीच आहेत. आई, एक बाप म्हणून मी खरंच हरलोय ग. आणि फक्त बापच म्हणून नाही तर नवरा म्हणून सुद्धा हरलोय मी. नाही माधवा, ही तुझी हार नाहीये. तू तुझ्या मुलींवर चांगले संस्कार केलेस. या सगळ्या मागची सूत्रधार ना रेखा आहे. तिनं लहानपणापासून निशीच्या मनात हे द्वेषाचं बीज पेरलंय ना, त्याची ही सगळी फळं आहेत. आई, पण आता किती समजावं आणि कसं समजावणं तेच मला कळत नाहीये. अगं त्या दोघी सावत्र बहिणी असल्या ना तरी आज एकमेकींच्या जावा आहेत आणि त्या दोघींना एकाच घरात आपलं पुढचं आयुष्य काढायचंय. तारणीबद्दल मनात द्वेष ठेवून निशी तिथे कशी काय सुखात राहणार आहे ग? निशी स्वतःच्या सुखाला बघत नाहीये, तर तारणीच्या दुःखाला जास्त प्राधान्य देते. आणि आपली बिचारी तारणी, रेखाने तिला इथं कधी सुख मिळू दिलं नाही आणि निशी तिला तिथे काही सुख मिळू देत नाहीये. आज दयानंदरावांचा राग बघितल्यावर मला सगळ्यात जास्त काळजी निशीची वाटते. आई, माधवा, यावर एकच उपाय आहे. रेखानं निशीच्या संसारात ढवळाढवळ करणं लगेच थांबवलं पाहिजे, तर याचे परिणाम खूप भयानक होतील रे. त्याच्यामुळे तारिणीच्याच नाही, निशीच्या संसारावर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतील. देवी जगत तारिणी, वेळीच निशीला आणि रेखाला सद्बुद्धी दे बाई. यातून काही अनर्थ होण्याआधी हे सगळं थांबवायला हवं माधवा. आई, आता हीच अपेक्षा आहे, म्हणजे असंच व्हायला हवं काहीतरी. बॉस, आज असं काही घडेल याची बिलकुल कल्पना नव्हती मला. बाबा पण त्याचं खांडेकर, त्यांना पण या गोष्टीचा खूप त्रास झाला, म्हणूनच तर ते एवढे चिडले होते ना. पण स्वतःची चूक मान्य करून ती सुधारण्याची समज नाहीये युवराजमध्ये. आणि तो ही गोष्ट ना नक्की डोक्यात ठेवणार आणि त्याचा बदला घेण्यासाठी नक्कीच काहीतरी करणार.
आपल्याला आता खूप सावध राहावं लागणार आहे, कारण आज जे काही घडलंय ना ते फार जणांना नाही आवडलंय. त्यामुळे सगळ्यांची नजर आपल्यावरच असणार आहे. पद्मिनी काकू, ताबडतोब माझ्या घरातनं चालतं व्हायचं हा? चला सामान उचला आणि चालते मग. चला. काय 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 करताय पद्मिनी काकू? शांत व्हा. पद्मिनी काकू, मला तुमची मनस्थिती कळतीये. आज जे काही झालं ते तुम्हाला आवडलेलं नाहीये, पण मी खरं सांगतेय, आज जे झालं त्यात आमच्या दोघांची काहीही चूक नव्हती. बाजूला हो. चल बाजूला हो. चल बाजूला हो. काय काय करताय तुम्ही? तुम्ही अहो ते आमचं सामान, तुम्ही असं हात नाही लावू शकत त्याला. अरे काय काय करताय तुम्ही? पद्मिनी काकू, पद्मिनी काकू, पद्मिनी काकू, काय काय करताय तुम्ही? जरा जरा शांत व्हा प्लीज. हे बघा, तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल आपण बसून सोडवूयात ना तो. कुठलाही प्रश्न आपण शांतपणे सोडवू शकतो. तुम्ही शांत व्हा. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये. हे घर माझं आहे आणि या घरात कुणी राहायचं आणि कुणी राहायचं नाही ना, हे ठरवण्याचा अधिकार आहे मला. काय करताय तुम्ही? अरे चला चालते वा. तुम्हाला काय वाटलं? वारस वारस म्हणत हे घर लुबाडायला घुसलाय हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय. आता माझ्या मुलाला त्रास होतोय हे मी सहन करणार नाही. निघा म्हटलं ना, निघा निघा. पद्मिनी काकू, ऐका ना माझं प्लीज. पद्मिनी काकू, एक मिनिट. काय करताय तुम्ही? हिला रूमच्या बाहेर का काढताय? हा प्रश्न तू मला विचारण्याऐवजी स्वतःला विचार ना. ही वेळ तूच आणलीस आमच्यावर कौशिकी. मी काय केलंय? तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. या दोघांना घरात घेतलंस ना. सगळेजण सांगत होते घेऊ नकोस घरात, पण तू घेतलंच आहे ना घरात. युवराजच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होईल याचा विचार नाही केलास तू. हेड ऑफ द फॅमिली म्हणवतेस ना स्वतःला. मोठी बहीणच ना युवराजची. हा, मग धाकट्या भावाच्या हक्काचा विचार कोणी करायचा? पद्मिनी काकू, तेव्हा दया काकांची तब्येत बरी नव्हती, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. तुम्हाला माहिती आहे. बास. ह्यांच्या तब्येतीची कारणं देणं बास कर आता. अगं त्यांची काळजी मलाही आहे, मी बायको आहे ना त्यांची. अगं पण या कुटुंबाची सुद्धा काळजी आहे मला, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. ह्या दोघांना मी या घरात राहून देणार नाही. तुला सांगितलेलं कळत नाही? निघ म्हटलं ना, निघ. काकू हात सोडा तिचा. हात सोडा तिचा. नाही सोडणार. काय करशील? काकू, काकू मी तुम्हाला शांतपणे सांगतोय, हात सोडा तिचा. नाहीतर माझ्या तोंडून तुमचा अपमान झाला ना, तर त्याला मी जबाबदार नसेल.